आता एक अतिशय महत्त्वाची राजकीय बातमी समोर येतेय। नळदुर्ग नगर परिषदेच्या निकालानंतर जिल्ह्याचं राजकारण चांगलंच तापलं असून नगराध्यक्षपदी भाजपचे बसवराज आप्पा धरणे आणि 12 नगरसेवकांच्या विजयानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे। या निकालामुळे जिल्हा राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। हा विजय केवळ नगर परिषद निवडणुकीचा नसून जिल्ह्यातील जनतेने विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब केला आहे। आरोपांच्या राजकारणाला जनता थारा देत नाही हे या निकालाने दाखवून दिलं, असा जोरदार टोला आमदार पाटील यांनी लगावला। या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्ह असून आगामी राजकीय समीकरणावर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नळदुर्ग नगरपालिकेचा निकाल एकंदरीत जे आहे पूर्णपणे जाहीर झालेला आहे। भारतीय जनता पार्टीला दणदणीत या ठिकाणी विजय प्राप्त मिळालेला आहे। नगराध्यक्ष आपल्या सोबत आहेत, मला सांगा कशा पद्धतीने आपण विजय प्राप्त केला? तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणादादा यांच्या नेतृत्वात व तसंच युवा नेते सुनील मालक चव्हाण यांच्या नेतृत्वात जे नळदुर्ग शहरात विकास कामे चालू आहेत त्या विकासाच्या कामावर ही निवडणूक झालेली आहे आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही निवडणूक झालेली आहे। ही सामान्य जनतेचा विजय आहे, सामान्य हे विकासाचा विजय आहे आणि जे आम्ही जे विश्वास दाखवले जनतेना ते 5 वर्ष आम्ही पूर्ण करू। एकंदरीत खूप मोठं तगडं आव्हान तुमच्या समोर होता। एकंदरीत कुठेतरी अशोक जगदाळे भलेदांडे तुमच्या समोर होतं, एमआयएम तुमच्या समोर होती। कसं या आव्हानाला तुम्ही स्वीकारलात? जे विकासाची कामं झालेत त्या विकासाच्या कामावर आमचा विजय झालेला आहे। येणाऱ्या काळात नळदुर्गचा विकास म्हणजे विकासच होईल। विकासाच्या मुद्द्यावरती ही एकंदरीत निवडणूक लढवली गेलेली आहे। मला सांगा कशा पद्धतीने तुमचं खूप तगडं आव्हान तुमच्या समोर होता, कशा पद्धतीने आपण विजय प्राप्त केला? अरे मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी निवडणूक झाली होती, त्यावेळेस अशोक जगदाळेला नळदुर्गकरांनी विजय दिला होता, पण त्यांनी सत्तेचा जे दुरुपयोग करून भ्रष्टाचार करून या ठिकाणी नळदुर्गच्या जनतेचं जे या ठिकाणी निराशा केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या 4 वर्षामध्ये आमदार आदरणीय राणादादा यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग शहराचा विकास झालेला आहे। या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना असू दे, रस्त्याची योजना असू दे, विविध धर्माचे जे या ठिकाणी पुतळ्याचे व्यवस्था असू दे, शादीखाना असू दे, या सर्व विकासाच्या मुद्द्यावर नळदुर्गची जनता जे भरभरून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मतदान केलेलं आहे। या ठिकाणी आमदारांवर आणि आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकावर आणि नगराध्यक्ष उमेदवार बसवराज धरणे यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी जनता भरभरून या ठिकाणी मतदान करून भारतीय जनता पक्षाला विजय करून दिलेला आहे। ह्या विजयाचा या ठिकाणी भविष्यामध्ये सत्तेचा जनतेसाठी जे उपयोग करून नळदुर्ग शहराचा विकास करून या ठिकाणी नळदुर्ग शहराचा पूर्ण कायापालट केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि युवा नेते सुनील चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी नळदुर्ग शहराचा चेहरा मोहरा बदल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही, एवढे या ठिकाणी ग्वाही देतो आणि नळदुर्ग शहराच्या सर्व जनतेचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। तुमच्या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी पुढचे 5 वर्ष आम्ही काम करू आणि नळदुर्ग शहराचा पूर्ण विकास या ठिकाणी करू। या ठिकाणी नागरिकांच्या सुविधा असतील, नळदुर्ग शहराचा ज्या ठिकाणी तालुक्याचा प्रश्न असेल, नळदुर्ग शहराच्या ज्या ठिकाणी रजिस्ट्री ऑफिस असेल, कोर्टाचा विषय असेल, सर्व या ठिकाणी प्रश्न मार्गी लागतील आणि दररोज पाणी पुरवठा या ठिकाणी आम्ही नळदुर्गकरांना या ठिकाणी देणार आहोत आणि या ठिकाणी सर्व सुविधा नागरिकांच्या मूलभूत सुविधा या ठिकाणी आम्ही सर्व लोकांना या ठिकाणी देणार आहोत आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये नळदुर्ग शहराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलणार आहोत। विकासाच्या मुद्द्यावरती हे निवडणूक लढवली गेली, म्हणून एकंदरीत आपण पाहिलं तर आमदार राणा जगजितसिंह पाटील, सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात नगरपालिकेमध्ये जे आहे भाजपने दणदणीत या ठिकाणी विजय प्राप्त केलेले। जिल्हा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। हो, तुम्ही म्हणलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हद्दपार करू, कसं बघताय विजयाचं चित्र? हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे नेते माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या कुशल नेतृत्वाचा हा विजय आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेने या दोन्ही नेतृत्वावर जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी धाराशिव जिल्ह्यातील तमाम नगरपालिकेचे जे 8 नगरपालिकांच्या निवडणुका होत्या त्यातील सर्व मतदारांचे मी आभार मानतो। एक साधारण चेहरा बसवराज आप्पा सारखा नळदुर्गकरांनी निवडून दिला, तसंच निहाताई राहुल काकडे धाराशिव शहरामधनं त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडून दिल्या। महायुतीचे आमचे उमेदवार शिवाजी आप्पा कापसे यांना कळंबमधून निवडून दिलं। मुरुमला श्री बापूराव काका पाटील यांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून दिलं। तुळजापूरला विनोद पिटू गंगणे यांना निवडून दिलं। तर हा जो विषय आहे हा विजय भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा आहे आणि माननीय आमदार राणादादांच्या माध्यमातून जो एक विकासाचं मॉडेल म्हणून धाराशिव जिल्ह्याला आपण
पुढे घेऊन जातो. याचा हा विजय आहे. लोकांनी जो विश्वास टाकलाय तो कामांवर टाकलेला विश्वास आहे. काहीतरी यायचं, कुठल्या तरी परिवाराबद्दल बोलायचं, सातत्याने एकच पद्धतीची टीका करायची आणि त्या टीकेला आता जनता कंटाळली आहे. ज्या लोकांना अशा पद्धतीच्या टीका करायच्या त्यांच्यासाठी जनतेने दिलेलं हे उत्तर आहे. स्टेजवर उभं राहायचं, तासभर भाषण करायचं आणि एका कुटुंबावर, एका व्यक्तीवर टीका करायची, तर हे जनतेला नको आहे. हे जनतेने या मतदारांना आता दाखवून दिलाय. त्यामुळे आता विरोधकांनी खरं तर या निकालानंतर आत्मपरीक्षण करण्याची मोठ्या प्रमाणात जे आहे दणदणीत यश मिळाले, ज्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. आपण एकंदरीत पाहू शकतो सुनील मालक चव्हाणच्या नेतृत्वामध्ये एकंदरीत ही निवडणूक लढवली गेली होती. दादा मालक, कशा पद्धतीने या ठिकाणी मोठं तगडं आव्हान तुमच्या समोर होता, कशा पद्धतीने हे विजय आपण प्राप्त केलात? आदरणीय देवाभाऊ राणादादा, दत्ता कुलकर्णी, नितीनजी काळेसाहेब हे सर्व मार्गदर्शन यांच्या नेतृत्वाखाली आपण ही नळदुर्गची नगरपालिका लढवलेली होती. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रवास जोरात आपला चालू झालेला होता आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण फक्त इलेक्शन लढवली. राणादादाच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुकीत मतं मागितली आणि त्या पद्धतीने आपण निवडणूक जिंकलेली आहे. आणि आपले नगराध्यक्ष एक साधा मुलगा, 40 वर्षाच्या मुलानं एक बलाढ्य आमदारकीच्या उमेदवाराला पाडलं, त्यात माझी धन्यता आहे. अंदूरच्या नेतृत्वाखाली ही इलेक्शन झालेली आहे, हे लक्षात ठेवावं. अंदूरच्या नेतृत्वाखाली हा विजय झाला. एकंदरीत सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात जी आहे निवडणूक लढवली गेली आहे. मला सांगा, विरोधकांना आजच्या हा गुलाबाच्या अनुषंगाने काय आव्हान असणार आहे? आव्हान काही नाही, कामातून आम्ही आमचं आव्हान आपण स्वीकारलेलं काम नळदुर्ग मधून काम करून नळदुर्गच्या जनतेला दिलासा देण्याचं राणादादाच्या माध्यमातून आपण काम करूया. विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली गेली आणि विजयही देखील प्राप्त केलेला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत. मला सांगा, काय सांगाल पहिल्या प्रतिक्रिया? सर्व हे जे विजय आहे ना, सामान्य जनतेचा विजय आहे, सर्वसामान्याचा जनतेचा विजय आहे, विकासाचा विजय आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. आणि परत एकदा नळदुर्गच्या जनतेनं दाखवून दिले आहे की विकासाचा विजय आणि विकासाचा विजय आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आमदार राणा जगदीशसिंग पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे भारतीय जनता पार्टीला दणदणीत या ठिकाणी जे आहे विजय मिळालेला आहे. दादा, काय सांगाल या विजयाबद्दल? नळदुर्गच्या जनतेने भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून, केलेल्या कामावरती विश्वास ठेवून जे मतदान केलं आणि आमच्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळात नळदुर्गचा चेहरा मोहरा पण बदलणार आहोत. इथल्या नागरिकांना अतिशय ताकदीने त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते वाढवण्यावरती आपला भर राहणार आहे. सर्व आमचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेचे परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. बसवराज धरणे, नय्यरभाई आणि सर्व जे आपले नवीन नगरसेवक आहेत त्यांची जबाबदारी आता मोठी वाढली आहे. लोकांनी खूप विश्वास टाकलाय, त्याबद्दल आम्ही मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही आता बघितलं की हा ऐतिहासिक विजय आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व असं यश संपादित केलंय आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात जबाबदारी जशी वाढली आहे तशी आपल्या जिल्ह्यातही ऐतिहासिक यश भारतीय जनता पार्टीला मिळालंय. या पूर्ण विषयाची आम्हाला जाणीव आहे, वाढलेल्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीकडनं अतिशय व्यवस्थित, ताकदीने, नियोजनबद्ध विकासाची कामं जलद गतीने केली जातील एवढा विश्वास मी देऊ इच्छितो. जिल्ह्याची काय एकंदरीत परिस्थिती आहे, कशा रीतीने या ठिकाणी विजय प्राप्त केला? प्रत्येक सर्व 8ही नगर परिषदांमध्ये महायुती सत्तेत आलेली आहे आणि त्यामुळे जनतेने पूर्ण विश्वास महायुतीवरती टाकलेला आहे. 8 पैकी 4 ठिकाणी तर स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत, 2 ठिकाणी शिवसेनेचे आहेत, 4 ठिकाणी शिवसेनेचे आहेत. आणि या अनुषंगाने आपल्याला स्पष्टपणे हे दिसतंय की जनतेने विकासाला मतदान केलेलं आहे. हे जे आपण काय गुरटे म्हटलं का काय भामटे म्हटलं गावात, प्रत्येक ठिकाणी काय काय म्हणायचं असेल ते नुसते बोलबच्चन आहेत. जनतेशी काही देणं घेणं त्यांचं नाहीये, विकासाशी काही देणं घेणं नाहीये. हे परत एकदा पूर्ण जिल्ह्यामध्ये मतदानाच्या माध्यमातून नागरिकांनी दाखवले. विरोधकांना दादा काय आवाहन करणार? कारण पूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे भारतीय जनता पार्टी झाली, विरोधकांनी जे आहे षडयंत्र करून प्रचार केला तसं आरोप आपल्या माध्यमातून एकंदरीत केला जात होता. नाही, विरोधकांनी काय केलं तर माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न, माझी गाडी, घोडे वगैरे काढत बसले.
पण महत्वाचं काय आहे, ते फोनचे नाटकं, रील मास्टरपणा करण्याच्या पलीकडे जनतेची अडचण, जनतेसाठी आपण वाहून घ्यायचं असतं. लोक जेव्हा आपल्याला निवडून देतात लोकप्रतिनिधी म्हणून, तेव्हा अपेक्षा काय असते जनतेची, की त्यांच्या अडचणी आपण दूर कराव्या, त्यांना चांगले दिवस कसे पुढच्या काळामध्ये मिळतील यासाठी आपण प्रयत्न करणं अपेक्षित असतं. तर विकास किंवा लोकांचं हित हे न बघता सवंग लोकप्रियता आणि नुसतं काहीतरी भंपगिरी करणं, ह्याच्यामध्ये हे लोक जे धन्यता मांडतात हे जनतेला मान्य नाही, हे दाखवले. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.